नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनवरती अमावस्यानंतर फवारणी करायची का नाही करायची याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, जर आपला सोयाबीन सध्या पापडी अवस्थेमध्ये असेल किंवा काही 80 ते 90% पापड्या असतील किंवा 10% फुलं असतील, अशा अवस्थेत जर असेल तर आपण फवारणी करणं हे फार गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपली ही शेवटची फवारणी आहे। त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं अळीनाशक घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण कोर्टेवा कंपनीचं डिलिगेट हे 15 ml प्रतिपंप घेऊ शकतो किंवा FMCचं कोराझन हे 10 मिली प्रतिपंप घेऊ शकतो किंवा आदामा कंपनीचं बॅराझाइट हे 30 मिली प्रतिपंप घेऊ शकतो। या तिन्हीपैकी कोणतंही एक घेतलं तरी चालेल। शेतकरी मित्रांनो, फवारणी हे शक्यतोवर संध्याकाळच्या वेळेस करा, जेणेकरून अळ्या ह्या पानाच्या वरती आलेल्या असतील आणि पूर्ण नष्ट होतील। दुपारच्या वेळेस जर फवारणी केली, ऊन जर असेल तर अळ्या ह्या पानाच्या खालच्या साईडला राहतात आणि पाहिजे असं आपल्याला रिझल्ट मिळत नाही। त्यासाठी शक्यतोवर फवारणी ही संध्याकाळीच करा। आपला दाना हा पूर्ण भरण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक जलविद्राव्य खत घ्यायचं आहे, जे की पोटॅशियम नायट्रेट आहे। त्याच्यामध्ये आपण 13-0-45 हे 100 ग्राम प्रतिपंप घेऊ शकतो। त्याने आपला दाना हा पूर्ण भरेल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल। शेतकरी मित्रांनो, फवारणीच्या वेळेस प्रत्येक फवारणीमध्ये आपण स्टिकर हे घ्यायला पाहिजेच। स्टिकर हे 5 ते 10 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर अशा शेतीविषयी नवीन माहिती मिळवायच्या असतील तर आपल्या कृषी मित्र रोशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।